परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपास सुरू असताना महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण झाली आणि आता थेट ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराड, सुशील कराड, श्रीगणेश कराड यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय। त्या पत्राचा मायना काय हे आपण पाहूया। वरील विषयी निवेदन करते की मी ज्ञानेश्वरी महादेव मुंडे, राहणार परळी। मी येथील रहिवासी असून माझे पती महादेव दत्तात्रय मुंडे यांची 20/10/2023 रोजी अत्यंत निर्दयीपणे हत्या झाली असून या हत्येच्या तपासाच्या अनुषंगाने तपास यंत्रणांनी सर्व महाराष्ट्रात गाजलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीवर माझ्या पतीच्या हत्येसंदर्भात तपास सुरू असून त्यांच्या टोळीतील लोक संशयित म्हणून ताब्यात घेतलेले आहेत। वाल्मिक कराड आणि त्यांची मुलं सुशील वाल्मिक कराड, श्रीगणेश वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी यांच्यापासून माझ्या परिवारातील सदस्य दत्तात्रय राजाराम मुंडे, अशोक दत्तात्रय मुंडे, प्रणव महादेव मुंडे, पंकज महादेव मुंडे, प्रवीण महादेव मुंडे तसेच माझा भाऊ सतीश भगवानराव फड, माझे वडील भगवान मारुती फर यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। माझ्या परिवारातील या लोकांवर काही अनपेक्षित प्रकार घडल्यास किंवा त्यांना धमकी, ब्लॅकमेल, मारहाण अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडल्यास किंवा त्यांच्या विरुद्ध कोणतीही अनैसर्गिक घटना घडल्यास सुशील वाल्मिक कराड, श्रीगणेश वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी केवळ हेच जबाबदार राहतील। माझ्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी असं पत्र ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय।